धाराशिव के ग्रामीण इलाकों के विद्यार्थियों के लिए अब अंतरिक्ष, नासा, रॉकेट और अंतरिक्ष अनुसंधान की दुनिया को करीब से जानने का मौका मिलने जा रहा है। विद्यार्थियों में अंतरिक्ष विज्ञान के प्रति रुचि बढ़ाने और वैज्ञानिक दृष्टिकोण विकसित करने के उद्देश्य से जिले के 183 बाल वैज्ञानिकों की जिला स्तरीय परीक्षा आयोजित की गई है। इस परीक्षा के आधार पर चयनित होने वाले 20 विद्यार्थियों को अमेरिका स्थित विश्व प्रसिद्ध नासा अंतरिक्ष अनुसंधान केंद्र की शैक्षणिक यात्रा कराई जाएगी। इस यात्रा के लिए हवाई यात्रा का खर्च जिला परिषद की ओर से उठाया जाएगा। हालांकि शिक्षकों और अभिभावकों की मांग है कि यह अवसर केवल कुछ विद्यार्थियों तक सीमित न रहे। प्रत्येक तहसील से कम 3 विद्यार्थियों का चयन कर उन्हें भी नासा की यात्रा कराई जाए। इसके लिए जिला परिषद के साथ साथ शिक्षक कोविड फंड और दानदाताओं से भी सहयोग करने की अपील की गई है। म्हणजे परीक्षा होती। माझे नाव संजीवनी बालाजी वाघमारे। मी इयत्ता 8वी वर्गात शिकते। 17 गावात कळंबमध्येच आहे ते गाव। आणि आजची जी परीक्षा होती त्याला आम्हाला वेळच दिला नाही, म्हणजे भरपूर वेळ दिला नाही। पहिल्यांदा 2 तारखेला पेपर घेतला आणि नंतर लगेचच 6 तारखेला रिझल्ट दिला। म्हणजे रिझल्टला एवढा वेळ लावला, पण आता पेपर घ्यायला एवढा लवकर का घेतला? थोडा वेळ द्यावा ना। आणि वरून आम्ही 8वीचे 9वीचं कसं येणार आम्हाला? मग थोडा असं तसंच गेला पेपर। असं म्हणते की मी आता 8वीच्या विद्यार्थ्यांना 9वीचं कसं येणार? मग असं मला वाटतंय की म्हणजे ज्यांनी प्रत्येक तालुक्यातील म्हणजे प्रत्येक तालुक्यातील 1-2 विद्यार्थ्यांना त्यांनी संधी द्यावी। प्रत्येक तालुक्यातील म्हणजे प्रत्येकाला न्याय तर भेटायला हवा ना। मग तेवढेच मला 20 विद्यार्थी जाणार आहे. हा मग तुमची काय मागणी आहे? मला असं वाटतं की प्रत्येक तालुक्यातून 2-3 तरी जावे। मग त्यांच्या मनावर आता काय होतं? आज या ठिकाणी जिल्हा परिषद धाराशिव या अतिशय स्तुत्य असा उपक्रम की जी नासा संशोधन केंद्रामध्ये भेट देण्यासाठी आज जिल्हाभरातून 5वी ते 7वीचे 98 विद्यार्थी आणि 8वी 9वीचे साधारणतः 80च्या आसपास विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांमधून जे प्रत्येक तालुक्यातून प्रथम येणारी मुलगा आणि मुलगी आणि 8वी ते 9वी मधून जे जिल्ह्यातून पहिला आणि दुसरा येणार आहेत असे एकूण 20 विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे। तर आमची पालक आणि मी एक स्वतः शिक्षक म्हणून एक मागणी अशी राहील की या ठिकाणी दानशूर व्यक्ती असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी नागरिक, तर आमच्या 20 विद्यार्थी तरच नासाच्या सहलीसाठी जाणार आहेत, परंतु त्यातील आमची मागणी अशी राहील की प्रत्येक तालुक्यातून प्रथम येणारे 3 क्रमांक, मग ती मुलगा आणि मुलगी असे 48 मुलांना संधी द्यावी आणि जेणेकरून त्याचा फायदा पुढच्या वर्षी आमच्या जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थी वाढीसाठी होणार आहे। म्हणून प्रथम 3 क्रमांकांना जर गेलं तर त्याचे अतिशय सकारात्मक परिणाम जिल्हा परिषदच्या पटसंख्येमध्ये वाढीमध्ये दिसतील आणि त्याचा सर्व खर्च आता जी 20 मुलांचा जिल्हा परिषद करणार आहे त्यांच्या राहण्याचा, खाण्याचा आणि विमानवारीचा, तर ह्याही विद्यार्थ्यांचा केला तर त्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळून पुढच्या वर्षी आम्ही सुद्धा शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आमचा जो कोविडचा निधी आहे तो सुद्धा आम्ही काही देण्यासाठी आमच्या शिक्षक संघटना पुढे आलेल्या आहेत। तर तो ही जर केलं तर अतिशय स्तुत्य असा मला वाटतं भारत देशातला हा पहिला जिल्हा परिषदचा उपक्रम राहील आणि आपल्या अर्चनाताई पाटील यांच्या कार्यकाळातील ही जा नासाचा जो उपक्रम आहे तो अशीच स्तुत्य असा हा उपक्रम आहे की आजच्या ह्या JNG साठी खरंच कौतुकास्पद आहे।